नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. कणकवली शहरात 10 दिवसांचा जनता कर्फ्यू. वाढत्या कोरोना संख्येच्या पार्श्वभूमीवर निर्णय. गोव्यातही लॉकडाऊन जाहीर. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा. आणि राज्यात सरसकट मोफत लसीकरण होणार. ठाकरे सरकारचा मोठा निर्णय. आता पाहूयात सविस्तर बातम्या. महाराष्ट्रापाठोपाठ आता शेजारील राज्य गोव्यातही लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. उद्या म्हणजेच गुरुवारी रात्री 10 पासून ते सोमवारी राज्यात 6 पर्यंत राज्यात लॉकडाऊन लागू होणार आहे. महाराष्ट्रासोबतच इतरही अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येनं वाढू लागले. महाराष्ट्राचं शेजारील राज्य असलेलं आणि पर्यटकांचं आकर्षण असलेल्या गोव्यामध्ये देखील रुग्ण वाढू लागल्यामुळे अखेर गोवा सरकारनं राज्यात लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली आहे. येत्या 29 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजल्यापासून 3 मे सकाळपर्यंत हा लॉकडाऊन असेल. यामध्ये अत्यावश्यक सेवा आणि औद्योगिक व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. गोव्यातील कसिनो, हॉटेल, पब हे देखील लॉकडाऊन दरम्यान बंदच ठेवण्यात येणार आहे. त्यासोबतच गोव्याच्या सीमारेषा अत्यावश्यक सेवांसाठी सुरू ठेवल्या जातील, असं देखील गोवा सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. बढ़ते केसेस ध्यान में रखते हुए हम थर्सडे नाइट से मंडे मॉर्निंग तक स्टेट में लॉकडाउन घोषित कर रहे हैं और इसी में एसेंशियल सर्विसेज पूरे चालू रहेंगे. पब्लिक ट्रांसपोर्ट बंद रहेगा. इसमें इंडस्ट्रियल सर्विसेज चालू रहेंगे. जो एसेंशियल सर्विस में गवर्नमेंट में जो एसेंशियल लगते हैं वही ऑफिसेस चालू रहेंगे. उसका डिटेल्स जो है आज हमारे बोथ द कलेक्टर्स इसके डिटेल्स SOP आज शाम को 5 बजे तक निकलेंगे. इससे लेबर को पैनिक होने की कोई जरूरत नहीं है. मंडे से फिर से एक बार जो कंटिन्यू है वैसे ही कंटिन्यू रहेगा. इससे चेन ब्रेक करने के लिए लॉकडाउन हमने घोषित कर दिया है. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. हॅप्पी हायपॉक्सिया या कोरोनाचा नवा घातक स्ट्रेन आलाय. आपल्या शेजारील रत्नागिरी जिल्ह्यात याचा शिरकाव झालाय. या नव्या स्ट्रेनमध्ये कोरोना झाल्यानंतर 3-4 दिवसातच फुफ्फुसात संसर्ग होऊन प्रकृती गंभीर होते. विशेषतः तरुणांमध्ये रोग अंगावर काढण्याची प्रवृत्ती असल्यानं त्यांच्यामध्ये या रोगाचं प्रमाण जास्त आढळून येतं. नेमका हा आजार काय आहे आणि याबाबत कोणती काळजी घेतली पाहिजे या संदर्भात माहिती दिली आहे इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर संजय केसरे यांनी. पाहूयात. जिल्ह्यामध्ये कोविडचा प्रकोप वाढत चाललेला आहे. बरेच पेशंट आपण ऍडमिट झालेले बघतो आहोत. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका असतात की कोविड आजार नेमका काय आहे. या आजाराविषयी आपण आज थोडीशी माहिती घेऊया. कोविडच्या आजारामध्ये साधारण मेडिकल सायन्सच्या मानाने आपल्याला 5 करता येतील. पहिल्या टप्प्यामध्ये हा व्हायरस आपल्या नाका वाटे शरीरामध्ये पोहोचतो, फुफ्फुसामध्ये पोहोचतो. फुफ्फुसामध्ये पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी त्या व्हायरसची वाढ होते. म्हणजे 1चे 2, 2चे 4, 6चे 8, 8चे 100 अशा प्रकारे कोविडच्या व्हायरसची वाढ तिथे व्हायला लागते. वाढ झाल्यानंतर तिथे दुसरी प्रक्रिया सुरू होते की तिथे फुफ्फुसामध्ये दाह निर्माण होतो. म्हणजे इन्फ्लेमेशन प्रोसेस तयार होते. फुफ्फुसामध्ये सूज यायला लागते. आणि तिसऱ्या प्रकारामध्ये त्या ठिकाणी जे काही डॅमेज झालेलं असतं त्या डॅमेजमुळे एक इम्युन रिस्पॉन्स तयार होतो. म्हणजे आपल्या शरीरातील जी रोगप्रतिकारक शक्ती असते ती जागी होते आणि त्या व्हायरस विरुद्ध अटॅक चालू करते. तर ही नॉर्मल प्रोसेस असते. पण कोविडच्या आजारामध्ये हा जो अटॅक असतो हा अतिशय सिव्हिअर प्रमाणामध्ये केला जातो. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये अटॅक होतो. तर ह्या अटॅकमुळं त्या ठिकाणी अजून परत सूज वाढते. पेशी नष्ट व्हायला लागतात. पेशीमधले काही द्रव्य, इतर पार्टिकल्स त्या फुफ्फुसामध्ये जमा होतात. फुफ्फुसामध्ये मायक्रोथ्रोम्बोसिस होतं. म्हणजे रक्त उडण्याची प्रक्रिया फुफ्फुसामध्ये सुरू होते. ऍक्च्युली फुफ्फुस हा अवयव असा आहे की तिथे वायूंची देवाणघेवाण केली जाते. म्हणजे ऑक्सिजन आतमध्ये घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो. तर ही प्रक्रिया
या आजारामध्ये बऱ्यापैकी एफेक्ट होते. त्यामुळे ऑक्सिजन आतमध्ये घेतला जात नाही, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जात नाही आणि मग पेशंटच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी हळूहळू कमी व्हायला लागते आणि त्यावेळी आपल्याला समजतं की पेशंट आपला सिरियस चाललेला आहे. 5व्या स्टेपमध्ये काय होतं की आपल्या शरीरामध्ये बरेचसे अवयव फेल होतात, म्हणजे किडनी, लिव्हर, फुफ्फुस हे काम करायचं कमी करतात आणि शेवटचा स्टेज म्हणजे डेथ. तर आपल्याला हे प्रामुख्याने हे आजाराची आपल्याला माहिती मिळालेली आहे. तर नवीन या लाटेमध्ये हॅपी हायपोक्सिया म्हणून एक घटना सांगता येते. आता हे आपण आजार बघितला, ह्या आजारामध्ये ऑक्सिजनची पातळी कमी होते, पण ही बऱ्याच रुग्णांना समजत नाही की आपल्या शरीरातली ऑक्सिजन पातळी कमी झालेली आहे. तर हे न समजल्यामुळे हा आजार अजून पुढच्या टप्प्यामध्ये प्रवेश करतो आणि पुढे गुंतागुंत वाढत जाते. तर ह्या आजारामध्ये आपल्याला हे जर ऑक्सिजनची पातळी किंवा हा आजार आपल्याला झालाय हे आधीच समजलं तर ह्याला ट्रीटमेंट करणं फार सोपं आहे असं मला वाटतं. यासाठी उपाययोजना आपल्याला अशी केली पाहिजे की ताबडतोब कुठलीही लक्षणं वाटली, उदाहरणार्थ डोकेदुखी, अंगदुखी, थोडासा ताप, श्वास घ्यायला त्रास होणं, सर्दी, खोकला, जुलाब होणं, यासाठी कुठलीही लक्षणं आपल्याला वाटली तर आपण ताबडतोब कोविडची टेस्ट करायला पाहिजे. आपलीच नाही तर आपल्या कुटुंबियांची पण कोविडची टेस्ट करायला पाहिजे. जर आपल्याला समजलं की आपण पॉझिटिव्ह आहोत तर अजिबात काळजी करायची गरज नाही. कोविडला पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण उपचार चालू केले तर बऱ्यापैकी आपण कोविडवरती मात करू शकतो. पण आपण हेच अंगावरती काढलं म्हणजे ठीक आहे, सर्दी आहे, खोकला आहे, बघूया किंवा कोविडच्या टेस्टला आपण घाबरून बसतो, कोविडची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर असं आपण घाबरतो. हे घाबरल्यामुळे हा आजार पुढच्या टप्प्यामध्ये जातो आणि हॅपी हायपोक्सिया, नंतर हायपोक्सिया, नंतर पुढची गुंतागुंत, मल्टी ऑर्गन फेल्युअर आणि डेथ असा हा प्रवास या आजारामध्ये पुढचा ठरलेला असतो. त्यामुळे मला आज या ठिकाणी सगळ्यांना आवाहन करायचं आहे. रत्नागिरीमध्ये पण आपण काही न्यूज ऐकतोय की या नवीन लाटेमध्ये तरुण वर्ग जास्त एफेक्ट होतोय, नाही हायपोक्सियाचा त्रास होतोय, पेशंटला चक्कर येते, वाटेतच पडतात. तर हे सगळं हे हॅपी हायपोक्सियामुळे असतं. शरीरामध्ये जे काही त्रास सुरू असतात ते आपल्याला समजत नाहीत, कारण आपलं शरीर थोडंसं टॉलरेट करतं त्या काही लेवलपर्यंत आणि नंतर मग रिस्पॉन्स देतं. तर मला असं वाटतं की जेवढ्या लवकर आपण कोविडची टेस्ट करू, जेवढ्या लवकर आपण निदान करू, तेवढ्या लवकर आपण उपचार चालू करू, ह्या पुढच्या सगळ्या प्रोसेस आपल्याला सगळे टप्पे आपल्याला नियंत्रित करता येतात आणि आपल्याला कोविडवरती मात करता येऊ शकते. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. दिल्लीत आता राष्ट्रीय राजधानी राज्य क्षेत्र शासन सुधारणा कायदा लागू करण्यात आलाय. 27 एप्रिल म्हणजे कालपासून हा कायदा लागू झाला असल्याचं गृह मंत्रालयानं स्पष्ट केलंय. या कायद्यानुसार आता कोणताही निर्णय घेण्याआधी नायब राज्यपालांची परवानगी घेणं सरकारला बंधनकारक असणार आहे. गेल्या महिन्यात 22 मार्चला हे विधेयक लोकसभेत आणि 24 मार्चला राज्यसभेत पारित करण्यात आलं होतं. संसदेत या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हा दिवस लोकशाहीसाठी दुःखद दिवस असल्याचंही म्हटलं होतं. त्याचबरोबर लोकनियुक्त सरकारच्या अधिकारांवर बंधनं घालण्यासाठी मोदी सरकारनं हे विधेयक आणल्याचा आरोप आम आदमी पक्षानं केला होता. या राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सुधारणा कायद्यामुळे दिल्लीच्या नायब राज्यपालांना मुख्यमंत्र्यांसारखेच अधिकार मिळणार आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांना कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नायब राज्यपालांची संमती आवश्यक असणार आहे. सध्या अनिल बैजल हे दिल्लीचे नायब राज्यपाल आहेत. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा सिंधुदुर्ग लाईव्ह. आबा कोटकर, अनुजा केटरर्स, डेकोरेटर्स, इव्हेंट्स, ऑल इव्हेंट ऑर्गनायझर माझगाव, अलकनंदा सभागृह, बेनकिट आणि मल्टीपर्पज हॉल, माझगाव, रेल्वे स्टेशन रोड, द्वारका कृष्ण मंगल कार्यालय, बेनकिट आणि मल्टीपर्पज हॉल, बांदा, गडगेवाडी, सावंतवाडी, राजवाडा पॅलेस, ओपन जागा आणि हॉल, अनुजा बिर्याणी सेंटर, माझगाव, भटवाडी, अनुजा एंटरप्राइजेस, माझगाव, भटवाडी, होलसेल आणि रिटेल किराणा, अनुजा टूर्स अँड ट्रॅव्हल्स,
सर्व प्रकारच्या प्रवासी आणि मालवाहक गाड्या भाड्यानं उपलब्ध. होलसेल आणि रिटेलर्स सूर्या सॉफ्ट ड्रिंक्स कुडाळ, विकी आईस्क्रीम कुडाळ. सर्व प्रकारच्या कार्यक्रमाच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. व्हॉट्सअप नंबर 8275 31 48 51 94 21 08 41 75 96 37 14 41 24 आणि 95 52 29 26 60. निसर्गरम्य दोडा मार्गात साकार करा तुमच्या सुंदर घराचं स्वप्न. श्री प्लाझा सनत बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा दोडा मार्ग मध्यवर्ती शहरात साकारतोय आलिशान गृह प्रकल्प. अवघ्या 14.5 पासून 20.40 लाखात घ्या फ्लॅटचा ताबा. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. सर्व फ्लॅटसाठी बँक अर्थसहाय्य उपलब्ध. श्री प्लाझा मध्ये करण्यात आली आहे हवेशीर फ्लॅटची रचना. 24 तास पाणी, लँडस्केप व टेरेस गार्डन, सिनियर सिटीजन स्पेशल एरिया, प्रशस्त पार्किंगची ही असणार सोय. बांधकामसाठी व्हिक्ट्रीफाईड टाइल्स, टीकवुड एंट्रन्स डोअर, अँकर फिनोलेक्स या नामांकित कंपन्यांचे कन्सिल्ड वायरिंग, लीक ग्रँड, अँकरचे स्विच, हिंदवेअर चेरा कंपनीचे सॅनिटरी साहित्य, जॅग्वार कंपनीचे बाथरूम साहित्य अशा दर्जेदार मटेरियलसह मजबूत आणि उत्कृष्ट बांधकाम. आमची वैशिष्ट्ये: मोपा विमानतळ, थिविम रेल्वे स्टेशन, म्हापसा व बांदा मेजर बस स्टँड अवघ्या 15 ते 21 किलोमीटर अंतरावर. आंबोली आणि मांगेली वॉटरफॉल, तिलारी संवर्धन आणि डॅम प्रकल्प, तळकटची वनबाग, निसर्गाचं वरदान लाभलेला कसईनाथ डोंगर, वाइल्डरनेस रिसॉर्ट, तिलारी ग्रीन हिल रिसॉर्ट, योग रिसॉर्ट, सारे काही अवघ्या 10 ते 15 किलोमीटरवर. गोवा आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ व कलंगूट, बागा, शिरोडा, वेळागर हे समुद्रकिनारे अवघ्या 30 ते 35 किलोमीटर अंतरावर. म्हणूनच महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकच्या सीमेवर दोडामार्ग शहरात साकारणारा श्री प्लाझा हा गृह प्रकल्प सुंदर घराबरोबर लक्झरी लाईफचे स्वप्न साकार करणारा आहे एकमेव गृह प्रकल्प. चला तर मग आपल्या सुंदर घराचं स्वप्न साकार करण्यासाठी आजच बुक करा हक्काचं घर. बुकिंगसाठी व अधिक माहितीसाठी संपर्क सुशांत वाडकर 75 07 88 33 99. ऑफिस नंबर 023 63 25 65 99. आमचा पत्ता सनत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, शॉप नंबर 1, श्री गणेश प्लाझा, सनत मोटर्स जवळ, हिरो शोरूम, सिद्धिविनायक कॉलनी, दोडा मार्ग. कॉन्टॅक्ट नंबर 7507 88 33 99. If you never ride a bullet, you will never be royal. अशा या शांती बुलेट सवारीचा आनंद आता आपण देखील घेऊ शकता. तो सुद्धा फक्त 30,000 रुपयांच्या डाऊन पेमेंट मध्ये. याशिवाय 30,000 डाऊन पेमेंट मध्ये हेल्मेट एकदम फ्री. बुलेटच्या विविध मॉडेल्सची आकर्षक रेंज. विविध कंपन्यांचा फायनान्स उपलब्ध, इन्शुरन्स आणि रिन्युअल उपलब्ध आणि रोड साइड असिस्टंट, फ्री होम सर्व्हिस. नवीन गाड्यांसोबत 4 सर्व्हिसिंग फ्री. त्वरा करा, गुढीपाडव्यासाठी बुकिंग ओपन. आमचा पत्ता स्वस्तिक मोटर्स, मुंबई गोवा हायवे, पिंगुळी गुडीपूर, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. संपर्क सेल्स 83 90 63 15 55 किंवा 96 73 87 55 52. सर्व्हिस 96 73 87 80 09 किंवा 90 67 78 80 09. जब बुलेट चले तो दुनिया रास्ता दे. अस्सल कोकणचा काजू हवाय तर एकच पर्याय, हॉटेल वैभव. वैभव हॉटेलच्या मेनूत अजून एक वैभव, ओरिजिनल कोकण कॅशू नट. कोणतीही अत्याधुनिक प्रक्रिया न करता बनवलेले उच्च प्रतीचे काजूगर अगदी माफक दरात. तळ कोकणच्या लाल मातीतील आपला ब्रँड
रुचकर काजूगर, पॉलिश आणि विना पॉलिश दोन्ही प्रकारात अगदी होलसेल दरात उपलब्ध. संपर्क मोहन गवंडे 7588 569861, सदानंद गवंडे 9158 362726. वैभव उपहारगृह, आई रोड, पिंपळेश्वर समोर, बाजारपेठ, तोडामार. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. कणकवली शहरासह तालुक्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कणकवली तहसीलदार कार्यालयात झालेल्या बैठकीत कणकवली शहरासह तालुक्यात 2 दिवसात पूर्ण बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे कणकवली करस्पॉन्डंट उमेश भुचडे. सध्या कणकवलीतली परिस्थिती खूप भयंकर आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कणकवली तालुक्यामधील सध्या जास्तीत जास्त प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. शहरामध्ये कणकवलीत दिवसाला 15 ते 20 रुग्ण पॉझिटिव्ह मिळत आहेत. तसेच तालुका पातळीवर 50 ते 60 रुग्ण पॉझिटिव्ह मिळत आहेत. आणि यामध्ये मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. कारण ह्यामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत, युवक म्हणजे 40-50 वयोगटाच्या वरील ही व्यक्ती ही मृत्यू पावत आहेत. त्यामुळे खूप भयानक अवस्था कणकवलीमध्ये झालेली आहे. आणि त्याच अनुषंगाने कणकवलीत कडक लॉकडाऊन लागण्याची गरज आहे असे वाटू लागले आहे. कुठेतरी कडक लॉकडाऊन हे लागावे आणि जेणेकरून कणकवलीतील हे जे कोरोनाचे प्रमाण कमी व्हावे ह्याच दृष्टिकोनातून आज सकाळी तहसीलदार कार्यालयात जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये कडक लॉकडाऊन लागण्याच्या संदर्भात काही निर्णय झाला आहे काय ह्याची माहिती मिळू शकली नसली तरी लॉकडाऊन करण्याची सुरुवात ही आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे कडक लॉकडाऊन लागणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे. आणि ही जी शक्यता वर्तवली गेल्यानंतर ह्याच बैठकीमध्ये सर्वपक्षीय जी मंडळी आहेत या पक्षीय मंडळींकडूनही सांगण्यात आहे की लॉकडाऊनची गरज आहे. कणकवलीच्या हितासाठी जो निर्णय घेतला जात आहे की लॉकडाऊन लागावे आणि हे लॉकडाऊन किती दिवसाचे आहे किंवा किती दिवसाचे असेल हे समजले नसली तरी हे लॉकडाऊन लागणे हे आता निश्चितच झालेले आहे असे समजत आहे. तसेच या लॉकडाऊनला सर्व स्तरातून पाठिंबा व्हावा, नागरिकांनी पाठिंबा करावा, व्यापारी वर्गाने पाठिंबा द्यावा तरच हे लॉकडाऊन यशस्वी होईल आणि आपले जीव वाचतील. कारण यात मागील 2 ते 3 दिवसात कणकवलीमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. आणि उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर किंवा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ऑक्सिजन बेड मिळत नाही आहे. ही भयानक अवस्था निर्माण झालेली आहे कणकवलीमध्ये. आणि बेड उपलब्ध नसल्यामुळेच काही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आपल्याला ही पुढची परिस्थिती जर टाळायची असेल किंवा पुढची परिस्थिती आपल्याला या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर लॉकडाऊनची गरज कणकवलीमध्ये भासत आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून लवकरच 2 दिवसात कणकवलीत लॉकडाऊनचा निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या कणकवलीतली परिस्थिती भयंकर बनलेली आहे. कारण कणकवलीत मागील काही दिवसामध्ये सर्वच नागरिक दुकाने आपली उघडून सकाळच्या सत्रामध्ये असतात आणि ही सर्वच अत्यावश्यक व्यतिरिक्त सर्वच दुकानेही सुरू असल्याचे दिसले. तसेच लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेवर ताण आल्यामुळे आरोग्य यंत्रणाही हतबल झालेली आहे. स्वॅब देण्यासाठी गर्दी होत आहे, लसीकरणासाठी गर्दी होत आहे व इतरही जे पेशंट आहेत तेही दवाखान्यात येत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येऊन कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात झालेले असल्याची परिस्थिती कणकवलीत वाटू लागलेली आहे. आणि त्याचमुळे कणकवली बाजारपेठ जरी 11 वाजेपर्यंत चालू असली तरीही सर्वच बाजारपेठेमध्ये किंवा कणकवली शहरामध्ये आणि आजूबाजूच्या गावांमध्ये कोरोनाचे संक्रमण झाल्याची भीती प्रत्येकाच्या मनात व्यक्त होत आहे. आणि त्याच भीतीमुळे आत्ता कणकवलीमध्ये कोरोनाचे रुग्ण हे वाढत आहेत. म्हणजे ही भीती कुठेतरी खरोखरच खरी ठरते की काय असे वाटत आहे. त्यामुळे प्रत्येक दिवसाला 15 ते 20 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह हे कणकवलीत मिळत आहेत, शहरामध्ये मिळत आहेत. आणि तालुक्याचा विचार करता दिवसाला 50-60 रुग्ण तालुक्या स्तरावर कणकवलीत मिळत आहेत. त्यामुळे कणकवली हा जिल्ह्याच्या दृष्टिकोनाने कोरोनाचा हॉटस्पॉट झालेला आहे. आणि आत्ता खरी गरज कणकवलीत लॉकडाऊनची आहे. आणि हा लॉकडाऊन एवढा कडक व्हावा की कोणीही आपल्या घरातून बाहेर पडू नये.
जेणेकरून कोणालाही एकमेकांना संसर्ग होणार नाही कोरोनाचा, या दृष्टिकोनातून प्रत्येकाने प्रयत्न करायला गरजेचे आहे. तसेच शासन स्तरावर जे नियम घातले जातील त्याचंही पालन करणे गरजेचे आहे. आणि जे सर्व पक्षी आहेत, जे सर्व पक्ष एकत्र येऊन हा लॉकडाऊनचा निर्णय घेणे आत्ता गरजेचे आहे कणकवलीकरांच्या हितासाठी. अन्यथा पुढील काही दिवसात हा कोरोनाचा थैमान जर वाढला तर ची संख्या वाढून ही जी परिस्थिती आहे ही हाताच्या बाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर लॉकडाऊन करणे हाच एक निर्णय कणकवलीकरांसमोर आहे. आता व्यापाऱ्यांनी याला पाठिंबा देणे गरजेचे आहे, कारण व्यापाऱ्यांची जर जीव वाचला तरच इथं आपण पुढे व्यवसाय करू शकतो. तसेच नागरिकही आपल्या घरात राहिले तरच पुढे आपण जगू शकतो. अशी भावना प्रत्येकाने मनात ठेवूनच हे लॉकडाऊनला पाठिंबा देणे गरजेचे आहे. जुईली. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजधानी येथील पारकर ब्रदर्स यांचा ओरोस सिंधुदुर्ग नगरीच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य सुसज्ज गृहसंकुल प्रकल्प. सिंधुदुर्ग सारख्या निसर्गानं नटलेल्या जिल्ह्याच्या राजधानीत मुंबई, पुणे यांसारख्या शहरातील लोकांसाठी सेकंड होम, 1 BHK आणि 1 RK फ्लॅट, लिफ्टची सोय, डॉन बॉस्को स्कूलला लागून, पोलीस मुख्यालयाच्या 2 मिनिटांच्या अंतरावर, सिंधुदुर्ग बस स्थानकापासून 2 मिनिटांच्या अंतरावर, सर्व महत्त्वाच्या मुख्य जिल्हा कार्यालयापासून 2 मिनिटांच्या अंतरावर, प्रोजेक्टच्या जवळच 2 मंजूर मेडिकल कॉलेजेस आणि हॉस्पिटल्स. दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार रुग्णसेवा मिळावी यासाठी मंजूर असलेल्या साटेली भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचं काम अत्यंत धीम्या गतीनं सुरू असल्याबाबत शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबूराव धुरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. येत्या महिन्याभरात या इमारतीचं काम पूर्ण न झाल्यास संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आपण पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे करणार असल्याचा इशारा बाबूराव धुरी यांनी दिला आहे. दोडामार्ग तालुक्यातील निम्म्याहून अधिक गावं ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर आरोग्य सेवेसाठी अवलंबून आहेत ते प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी. यात साटेली भेडशी आरोग्य केंद्रासाठी 2018-19 मध्ये भव्य आणि सुसज्ज अशी इमारत मंजूर झाली आहे. गेली 2 वर्ष या इमारतीचं काम सुरू आहे. हे काम वास्तविक वर्षभरापूर्वी होणं आवश्यक होतं, मात्र ती पूर्ण झालेली नसल्याचा आरोप शिवसेना तालुका प्रमुख आणि पंचायत समिती सदस्य बाबूराव धुरी यांनी केलाय. त्यांनी स्वतः या इमारत बांधकाम आणि सर्व कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. सध्या कामं प्रगतीपथावर असली तरी कधी पूर्ण होतील त्याचा भरवसा नाही. सध्याच्या कोविड काळात या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पूर्ण झाल्यास कोरोना लसीकरण, रुग्ण उपचार सगळ्यांसाठी सोयीची ठरणार असल्यानं महिनाभरात इमारतीचं काम पूर्ण करावं, अन्यथा या विरोधात पालकमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचं बाबूराव धुरी यांनी स्पष्ट केलंय. दोडामार्ग तालुक्यातील या साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारतीचं बांधकाम हे खरं तर वर्षापूर्वी पूर्ण होणं गरजेचं होतं. कोविडसारखा फार मोठा प्रादुर्भाव असल्यामुळे ह्या ठिकाणी रुग्णांना सध्या ॲडमिट वगैरे करणं शक्य होत नाही, डिलिव्हरी ह्या ठिकाणी होत नाही. वारंवार आम्ही ह्या संदर्भात संबंधित विभागाकडे लक्ष वेधूनसुद्धा ह्या ठिकाणी जे कंत्राटदार आहे ते ह्या ठिकाणी काम करताना दिसत नाही. तरी त्या महिन्याभरात हे संपूर्ण रुग्णालयाचं काम तात्काळ दुरुस्त न केल्यास ह्या संदर्भात सदर ठेकेदारावरती तात्काळ कारवाई करण्याची मागणी आम्ही जिल्ह्याचे आपले पालकमंत्री माननीय उदयजी सामंत साहेब यांच्याकडे करणार आहोत. आता संपूर्ण हॉस्पिटलची ह्या ठिकाणी पाहणी केली असता ह्या ठिकाणी संबंधित विभागाचा कोणी इंजिनियर वगैरे नाही, मात्र ह्या ठिकाणी अंतर्गत ह्या ठिकाणची जी कामं आहेत ती अत्यंत संथगतीनं आहे. मात्र वास्तविक करोडो रुपयाचा निधी ह्या ठिकाणी उपलब्ध करून दिला असताना सुद्धा अशा प्रकारचा निधीचा गैरवापर होणे हे अत्यंत चुकीचं आहे. आणि ह्या ठिकाणी जी रुग्णाची होणारी हेळसांड जी आहे ती त्याच्यापेक्षाही गंभीर असल्यामुळे ह्या ठिकाणी येत्या महिन्याभरात जर हे रुग्णालयाचे काम पूर्ण न झाल्यास शिवसेना हा विषय वरिष्ठ पातळीवरती हाताळून ह्याच्यावर कारवाई करणार. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.
वाढत्या कोरोना संसर्गामुळे धास्तावलेल्यांना धीर देणाऱ्या चांगल्या बातम्याही कमी नाहीत. यात संबंधित व्यक्तीचं वय किती, त्याला कोणता रोग आहे, इतर कोणत्या आजार आहेत यापेक्षा त्या व्यक्तीची सकारात्मकता आणि इच्छाशक्ती कशी आहे यावरही रुग्ण बरा होणे बहुतांश वेळा अवलंबून असतं. अशाच काहींसोबत बातचीत केली आहे आमचे कणकवली करेस्पॉन्डंट उमेश बुचडे यांनी. पाहूयात. कोरोनाचा विळखा वाढत चाललेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात. तरुणांना मी एवढंच आवाहन करेन, कारण मी सुद्धा पॉझिटिव्ह येऊन गेलो जुलै महिन्यात. तर काही तरुण मंडळी घाबरत आहेत की रिपोर्ट करून टेस्ट करून आपण पॉझिटिव्ह आलो तर आपल्याला रुग्णालयात घेऊन जातील किंवा तिथे कशी ट्रीटमेंट मिळेल. तर मी एवढंच सांगेन की कृपया घाबरून जाऊ नका, प्रशासनाला सहकार्य करा. तुम्हाला जर कुठल्याही प्रकारची लक्षणं आढळली तर लगेच जाऊन RT-PCR टेस्ट वगैरे तुमच्या जवळच्या केंद्रात जाऊन करून घ्या. आणि ती करून जर तुम्ही पॉझिटिव्ह आलात तरी तुम्हाला प्रशासन सहकार्य करतं आहे. तुम्हाला चांगली ट्रीटमेंट त्या शासकीय रुग्णालयात सुद्धा मिळते, खाजगी रुग्णालयात सुद्धा मिळते. त्यामुळे कृपया लक्षणं जर दिसली तर अंगावर काढू नका, त्वरित डॉक्टरकडे जा आणि त्याच्या टेस्ट करून जर त्याच्यानंतर जरी तुम्ही पॉझिटिव्ह आलात तर लवकर बरे होऊ शकता, एवढंच मी तुम्हाला सांगेन. कोविड ही महामारी जरी संपूर्ण जगभरात आपलं अस्तित्व दाखवत असली तरीसुद्धा घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही. याचं एक जिवंत उदाहरण म्हणून मी जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा जिल्हाध्यक्ष सीताराम दादा कुडतरकर आपल्याला सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि आपल्याला मी असं सांगेन माझे अनुभव की मी सप्टेंबरच्या दरम्यान कोरोनाग्रस्त झालेला होतो, परंतु त्यावेळेला सुद्धा आम्ही अजिबात घाबरून गेलेलो नाही, कारण आम्हाला अजिबात श्वसनाचा त्रास नव्हता. जर श्वसनाचे त्रास असतील, जर डायबिटीसचा त्रास असेल किंवा अन्य तत्सम काही तुम्हाला व्याधी असतील तर ताबडतोब डॉक्टरी उपचार करून त्याप्रमाणे आपण तापाच्या गोळ्या, त्याच्यात ABCD गोळ्या मिळतात त्या, फॅबिफ्लू गोळ्या, 2-3 वेळा वाफ घ्यायची, अंडी खायची, तसंच गायन विनोद असं TV वगैरे बघून प्रसन्न वातावरण ठेवायचं. आणि आपल्याला शक्यतो आपण डॉक्टरी सल्ल्याप्रमाणे होम आयसोलेशन घ्यायचं की आपण हॉस्पिटलमध्ये जायचं, हे ज्याने त्याने या तत्कालीन परिस्थितीवर निर्णय घ्यायचा आहे. परंतु अजिबात घाबरून जाण्याचं कारण नाही असं मी अगदी आवर्जून आपल्याला सांगतो की हा रोग तसा अगदी जीवघेणा आहे असं नाही. याचं कारण म्हणजे आम्ही जी ट्रीटमेंट घेतली त्या ट्रीटमेंटप्रमाणे आम्हाला योग्य उपचार आमच्यावर झाले आणि 6च्या 6 आम्ही कोरोनाग्रस्त असूनसुद्धा बरे झालो. म्हणून परत मी आपल्याला त्रिवार याचा ग्वाही देतो की कोरोनाला अजिबात घाबरण्याचं कारण नाही. सरकारी जे काही तुम्हाला नियम आहेत त्याचं आपण पालन करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपण थर्मल गन किंवा आपण ऑक्सिमीटर तसेच इतर जे काही सरकारी उपचार असतील ते उपचार जर केले तर माणूस निश्चित बरा येतो, याची मी तुम्हाला ग्वाही देतो. कोरोना बरा होतो, कोरोनातून रुग्ण बरे झालेल्यामध्ये मी एक आहे. माणुसकीमध्ये अंतर ठेवून चालणार नाही, माणसात अंतर जरूर ठेवलं पाहिजे, मास्कचा वापर जरूर पाहिजे, पण त्याचबरोबर सॅनिटायझर आणि स्वच्छतेवर अधिक भर देण्याची गरज आहे. कणकवली ही सुजाण नागरिक असणारे लोक आहेत. कणकवलीमधल्या सगळ्याच लोकांना याची जाणीव आहे. मी आवर्जून उल्लेख करेन की शासकीय रुग्णालय ओरोस या ठिकाणी मी कोरोनावरती मात केलेली आहे. खरं म्हणजे तिथे असणारे डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी सगळ्या यंत्रणेने फार चांगल्या प्रकारे सेवा आम्हाला दिली आणि त्यामुळे आम्ही कोरोनातून बरे झालो असं आम्हाला जरूर वाटतं. मला सुरुवातीला असं वाटायचं की सरकारी रुग्णालयामध्ये गेल्यानंतर कशा प्रकारची ट्रीटमेंट मिळेल माहिती नाही, पण एवढी आपुलकीने प्रेमाने त्यांनी आम्हाला ट्रीटमेंट दिली. 10-12-14 दिवस कसे गेले आम्हाला कळालेलं नाही आणि त्यानंतर आम्ही बरे होऊन घरी परतलो. तो काळ होता जुलै महिन्यामध्ये पहिल्या लाटेमध्ये जेव्हा आम्हाला कोरोना झाला तेव्हा फारच भयानक स्थिती होती, भीतीचं वातावरण होतं. पोलीस बंदोबस्तामध्ये कंटेनमेंट झोन वगैरे केले जायचे. त्या कालावधीमध्ये आम्ही पॉझिटिव्ह झालो. आमची पूर्ण फॅमिली, मी, मिसेस, मुलगा, आम्ही पॉझिटिव्ह झालो. खरं म्हणजे पॉझिटिव्ह होण्याचं कारणसुद्धा सरकारी यंत्रणेमध्ये जिथे स्वॅब तपासणी व्हायची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संख्या असायची. मला थोडी शंका वाटली म्हणून स्वॅब तपासायला गेलो. पहिल्या वेळी मी निगेटिव्ह आलो आणि स्वॅब तपासणीमध्ये तपासणीच्या दिवशी बऱ्याच लोकांच्या संपर्कात आलो. साधारण 1-2 तास मी त्या ठिकाणी होतो आणि मला असं वाटलं की पुन्हा मला दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी थोडा त्रास व्हायला लागलेला आहे आणि मग घसा खोकवणे, चव जाणे अशा प्रकारचे मला साधारण सिम्पटम्स होते. त्या सिम्पटम्सला अनुसरून मी पुन्हा चेकिंगला गेलो आणि त्यामध्ये मी पॉझिटिव्ह झालो, पण घाबरून गेलो नाही. जे व्याधीग्रस्त रुग्ण आहेत, ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना BP आहे,
अशा मंडळींनी थोडी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन इलाज केला तर रुग्ण मरत नाही. मी 100% सांगतो, जे रुग्ण थोडेसे व्याधीग्रस्त आहेत त्यांनी जरूर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांकडे जाऊन ताबडतोब हॉस्पिटलचा आधार घ्यावा. ते रुग्ण बरे होतील असं मला वाटतं. 12 तारखेला ज्यावेळी माझे मिस्टर पॉझिटिव्ह आले आणि दुसऱ्या दिवशी ते हॉस्पिटलला भरती झाले, कुठे ओरोसला भरती झाल्यावर आमचे तिसऱ्या दिवशी आमचे रिपोर्ट करावे लागले. मी आणि माझा मुलगा रिपोर्ट करायला गेलो. आमचा 2 दिवसांनी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मग आमचं मिस्टरांचा माझा फोन सारखा सुरूच होता, तर ते म्हणाले काही प्रॉब्लेम नाही, पॉझिटिव्ह आला तरी तुम्ही काळजी घ्या आणि ओरोसला भरती होऊ शकता, इथे चांगली छान व्यवस्था आहे. तर मी काय केलं, मग घरी आम्ही काढा वगैरे घ्यायचो. आम्ही घरच्या घरी हळद टाकून दूध घ्यायचो किंवा अंडी कुठून आम्ही खायचो. आमचा आहार वगैरे वेळेला आम्ही थोडा थोडा खातच होतो. आम्ही धीर सोडला नव्हता, कारण माझे मिस्टर फोनवरून बोललेले काही इथे व्यवस्था छान आहे, तुम्ही मुलगा आणि तू व्यवस्थित तुम्ही तुमची बॅग भरा आणि तुम्ही ओरोसला या. मग आम्ही इथे थोडे आम्हाला गैरसमज लोकांनी आमच्या मनात केले, पण आम्ही धीर सोडला नव्हता अजिबात. आम्ही एकमेकाला धीर देत होतो. तसं ज्या लोकांचे फोन येत होते त्यांना आम्ही सांगत होतो की आम्हाला तसं काही प्रॉब्लेम होणार नाही, आम्ही बरे आहोत, मिस्टर पण माझे बरे आहेत, आम्ही लवकरच बरे होऊन येऊ. आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही ओरोसला गेलो. तिथे गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आम्हाला भरपूर लोक आम्हाला फोनवर सांगायचे काय तिथे व्यवस्था वगैरे होणार नाही, तिथे गेल्यानंतर पेशंट मरतात, लगेच ऑक्सिजनवर ठेवतात. पण ज्यावेळी मी ओरोसला गेले, मुलगा आणि मी, त्यावेळी आम्हाला खरोखरच कळलं की इथे व्यवस्था एवढी छान होती आणि तिथल्या डॉक्टरांनी आम्हाला व्यवस्थित ट्रीटमेंट केली, आम्हाला सहानुभूती दिली. आम्ही तिसऱ्या दिवशीच आम्ही बरे झालो. तिथे थोडे बरे झालो, आम्हाला आराम वाटू लागला आणि 6 दिवस आम्ही फक्त होतो. नंतर आम्ही घरी येऊन क्वारंटाईन झालो. तर लोकांनी लगेच डॉक्टरकडे जावं, काळजी घ्यावी, अंगावर काढू नये, एवढंच मी सांगेन. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा सिंधुदुर्ग लाईव्ह. सुंदर घराचं आणि देदीप्यमान उद्योग व्यवसायाचं स्वप्न साकार करूयात गोव्याच्या सीमेवर साकारलेल्या दोडामार्ग मधल्या सिद्धेश अपार्टमेंट मध्ये. सिद्धेश अपार्टमेंट्स राज हाऊस रिअलेटरचा दोडामार्गच्या मध्यवर्ती शहरात साकारलेला एकमेव कमर्शियल गृह प्रकल्प. प्रशस्त पार्किंग सह सर्व सोयींनी युक्त सज्ज असलेला गृह आणि शॉपिंग प्रकल्प. बँका, संस्था, डॉक्टर, हॉस्पिटल, कॉर्पोरेट बिझनेस ऑफिस, गोडाऊन यासाठी सुद्धा गाळे आणि जागा उपलब्ध. बस स्टँड, तहसीलदार, प्रशासकीय कार्यालय, नगरपंचायत, मुख्य बाजारपेठ अवघ्या 2 मिनिटांवर. अवघ्या 12 लाखांपासून शॉप तर 15 ते 20 लाखात घ्या फ्लॅटचा ताबा. 1 BHK 2 BHK फ्लॅट्स उपलब्ध. सर्व फ्लॅटसाठी बँक अर्थसहाय्य उपलब्ध. फ्लॅटची हवेशीर रचना, 24 तास पाण्याची सोय. मुंबई पुण्यातल्या चाकरमान्यांसाठी सेकंड होमची सुवर्ण संधी. प्रत्येक फ्लॅटला स्वतंत्र बाल्कनी. उच्च दर्जाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेलं लिफ्ट सह बांधकाम. फ्लॅट्स आणि गाळे भाड्यानं देऊन उत्पन्न मिळवण्याची ही मोठी संधी. गुंतवणुकीची प्रमुख बलस्थानं मोपा विमानतळ, थिविम रेल्वे स्टेशन, हापसा आणि सावंतवाडी मेजर सिटी अवघ्या 15 ते 21 किलोमीटर अंतरावर. आंबोली आणि मांगेली वॉटरफॉल, तिलारी संवर्धन आणि डॅम प्रकल्प, तळकटची वनबाग, निसर्गाचं वरदान लाभलेला कसईनाथ डोंगर, वाइल्डरनेस्ट रिसॉर्ट, तिलारी ग्रीन हिल रिसॉर्ट आदी विकेंड स्पॉट अवघ्या 15 ते 60 मिनिटांच्या अंतरावर. गोवा आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आणि कलंगूट, बागा, शिरोडा, वेळागर हे समुद्र किनारे अवघ्या 30 ते 35 किलोमीटर अंतरावर. दोडामार्ग मुख्य बाजारपेठ आणि महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर साकारलेल्या सिद्धेश अपार्टमेंट मध्ये साकार करा आपल्या सुंदर घराचं आणि व्यावसायिक गाळ्याचं स्वप्न. बुकिंग आणि अधिक माहितीसाठी संपर्क 98 690 15 731 आणि 98 212 89 675. आमचा पत्ता राज हाऊस रिअलेटर्स, बस स्टँड जवळ, गोवा रोड, दोडामार्ग. वैभवशाली वैभववाडीत SP असोसिएट्स घेऊन आले नवा गृह प्रकल्प. सिद्धिविनायक अपार्टमेंट 1 BHK 2 BHK फ्लॅट अवघ्या 15 लाखांपासून सुरू.
सदनिकांसह दुकान गाळेही उपलब्ध, दर्जेदार बांधकाम असलेला गृह प्रकल्प, सर्व वित्तीय संस्थांच्या कर्जाची सोय, 24 तास पाणी, शेड आच्छादित टेरेस, ॲल्युमिनियम पावडर कोटिंग स्लाइडिंग विंडो, वुडन फ्रेम सहित आकर्षक मुख्य दरवाजा, ग्रेनाइट किचन प्लॅटफॉर्म आणि स्टील ग्रेनाइट डोअर विंडो फ्रेमिंग, 2x2 व्हेट रिफाईड फ्लोरिंग, WC बाथरूम साठी 7 इंच उंचीपर्यंत ग्लेझेड टाइल्स, किचन साठी ओट्यासमोर 7 फूट उंचीपर्यंत ग्लेझेड टाइल्स, किचन ओटा स्टील सिंक, 1 बेसिन आणि बाथरूम साठी मिक्सर आणि WC साठी कॉक, कन्सिल्ड इलेक्ट्रिक फिटिंग, हॉस्पिटल काही मिनिटांच्या अंतरावर, शाळा कॉलेज बँका आणि सरकारी कार्यालय बस स्टँड हाकेच्या अंतरावर. वैभववाडी बाजारपेठेत आपल्या हक्काचं घर आजच बुक करा, तेही SP असोसिएट्स कडेच. साईट पत्ता वैभववाडी फोंडा रोड, मच्छी मार्केट शेजारी, वाव्हे वैभववाडी. बुकिंग साठी पत्ता SP असोसिएट्स ऑफिस, आरा विद्यालय समोर, तळेरे, कोल्हापूर महामार्ग, वैभववाडी. प्रोप्रायटर सूर्यकांत धावले. 9421 92 93 19. प्रवीण अमृते 97 66 24 14 11. आता वाट कसली पाहताय? आपल्या स्वप्नातील घर आजच बुक करा. खमंग क्रिस्पी चिवड्याचं वैभव, चविष्ट चटकदार बिया भाजीचं वैभव, कोकणी गोमंतक्यांचं वैभव आणि खवय्यांच्या पहिल्या पसंतीचं वैभव. घरगुती सात्विक चवीची 1983 पासूनची परंपरा. नाश्त्याचे चमचमीत पदार्थ आणि फराळाच्या क्रिस्पी मेजवानीसह घरगुती स्पेशल आम्रखंड आणि श्रीखंड. वैभवची अफलातून टेस्टी बिया भाजी, खमंग खुसखुशीत चिवडा म्हणजे प्रत्येकाची पहिली पसंती. कोकण आणि गोमंतक्यांना आपल्या चवीचं वेळ लावणाऱ्या वैभव उपहारगृहाला एक वेळ अवश्य भेट द्या. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा चवचा खाल. वैभव उपहारगृह, गांधी चौक, बाजारपेठ, दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रोप्रायटर मोहन गवंडे. 9158 36 27 26. कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सावंतवाडी. कॅथोलिक गोल्ड लोन, गरजेच्या वेळी पैसा हमखास. सोने तारण कर्ज सर्वात जास्त 4100 रुपये प्रति ग्रॅम पर्यंत. सुलभ व्याजदर, अवघ्या 15 मिनिटात कर्ज उपलब्ध. कॅथोलिक धनवर्षा ठेव 999 दिवस, व्याजदर 10.15%. आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा आणि सर्वांनी संधीचा लाभ घ्या. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. येत्या 2 दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला सरकारकडून दिले जाणारे रेशनिंग धान्य सुरळीत न मिळाल्यास थेट धान्य दुकानं ताब्यात घेत जनतेला धान्य वितरित करू, असा गंभीर इशारा शिवसेनेचे दोडामार्ग तालुका प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे निमंत्रित सदस्य बाबूराव धुरी यांनी जिल्हा पुरवठा विभागाला दिलाय. किंबहुना या साऱ्या प्रकाराला जिल्ह्याचे पुरवठा अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला असून यापुढे ग्रामीण भागात ऑनलाईनची नाटकं बंद करा, अन्यथा शिवसेना स्टाईलनं जनतेला आम्ही न्याय देऊ, असा सज्जड इशारा धुरी यांनी दिलाय. कोरोना काळात जनतेला मोफत धान्य पुरवठा करण्यासाठी जरी ठाकरे सरकार विविधांगी योजना आखत असलं तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरवठा विभागाच्या सरकारी बाबूंच्या आडमुठी धोरणामुळे आम जनतेला हक्काचं धान्य मिळेनासं झालंय. जिल्ह्यात पुरता उडालेला इंटरनेटचा बोजवारा, तरीही ऑनलाईनच्या सक्तीनं सामान्य जनतेला 5 किलो धान्यासाठी 5-5 तास धान्य दुकानांवर तिष्ठत राहावं लागतंय. याबाबत जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होतीये. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, वैभववाडी, देवगड याच नव्हे तर अनेक तालुक्यातील ग्रामीण भागात आजही हायस्पीड इंटरनेट सोडा पण लोकांना ऑनलाईन ठसे घेऊन धान्य देण्या इतपत सुद्धा रेंज मिळत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे बाबूराव धुरी कमालीचे आक्रमक झालेत. सरकार आमचं आहे आणि असं असताना आमच्या जनतेला कोणी सरकारी बाबू नाहक त्रास देत असतील तर मुळीच खपवून घेणार नसल्याचा इशारा धुरी यांनी दिलाय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.
ते आले, त्यांनी पाहिलं, त्यांचा संताप झाला आणि त्यांनी कारवाई केली. पश्चिम त्रिपुराचे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करत सुरू असलेलं लग्न रोखलं आणि कठोर कारवाई केली. 2 वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केल्याचा त्यांचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. लॉकअप में लेके जाइए. परमिशन इज फॉर मैरिज, नॉट फॉर मैरिज बियॉन्ड 10 PM. ओके, यू पीपल आर एजुकेटेड. पूरे दिन भर प्रचार हो रहा है यहाँ पे. पानी कर. चलो बाहर निकलो सभी लोग, बाहर निकलो. बैंड बाजा बाहर. पुलिस कहाँ है? मास्क कहाँ बोलो? पहले बाहर निकलिए. आउट. चलो बाहर निकलो. चलो बाहर निकलो. बाहर निकलो सभी. बाहर निकलिए. बाहर निकलिए. आपको समझ नहीं आता है कानून नाम की कोई चीज है यहाँ पे? हाँ, बाहर निकलिए. चलो बाहर निकलो. बाहर निकलो. इन लोगों को निकालो. इन लोगों बाहर निकालो. Arrest him! I'm telling you, arrest this guy. No, he will be arrested. We will also be along with him. You people have violated government order willfully. Arrest him. इसको अरेस्ट करिए. इसको अरेस्ट करो, जेल में डालो. क्या नाम है तुम्हारा? रुको, रुको. इधर आओ. इधर आओ. इधर आओ. Come here. What is your name? What is your name? हाँ? What is your name? जाओ, कैमरा लेके आओ. लेके आओ. इसका तो चेहरा दिखना चाहिए. क्या नाम है तुम्हारा? बताओ. इसको फॉर ऑब्स्ट्रक्टिंग पब्लिक सर्वेंट ऑन ड्यूटी अरेस्टेड. अरेस्टेड. दिस गाय हैज टू बी अरेस्टेड. यू विल आल्सो बी अरेस्टेड along with him. नो. व्हाट इज योर नेम? इसको अरेस्ट करिए. नाम बोलो. नाम बोलो. नाम बोलो. नाम बोलिए. मास्क नहीं है. 10 बजे के बाद कर्फ्यू है यहाँ. किसने परमिशन दिया आपको? इन लोग अरेस्ट करिए सभी लोगों को. अभी लेके आइए. हम लोग पहने हुए हैं. अरे मास्क के लिए नहीं बोल रहे हम. इनको अरेस्ट करिए. परमिशन इज टिल 10 PM. अरेस्ट हिम ऑल्सो. अरेस्ट हिम ऑल्सो. अरेस्ट दिस लेडी ऑल्सो. This is all nonsense. Okay? This is all nonsense you are talking about. Arrest this guy. Arrest this guy also. इन सबको अरेस्ट करिए. लेके चलिए आप लोग. आप अपना काम नहीं करें. चलिए. इनको डंडा मारो यार. मारो इसकी. भागो 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 भागो. मारो मारो इसको. Hit him bloody asshole. बाहर निकालो इनको. अच्छी बात नहीं है. सामने वाले में भी चल रहा है क्या? हाँ सर.
Hello. You are not violating. The timing. What time is the night curfew? Night curfew is 10, but Then- if the auspicious time is 11, then what can we Then you do at your home, inside your room, not in a marriage hall. You please read 144 order carefully. You seem to be an educated man. Don't talk like a bloody villager, uneducated person. Sir, don't talk to me like this. I'm a surgeon. Okay. You catch hold of this guy, obstructing public servant on duty. So what? Catch hold of him. कौन है? लाइए. Hey, सरोज. My sister's married. किधर हो? That's why you're violating. You should be all set for support. No. This guy, he is obstructing district magistrate on duty. Arrest him. No, sir. We are not obstructing. Arrest him. 353. Arrest him. Sir, we are I am not filing a obstructing. complaint. Arrest him. Arrest him. Arrest this guy. Arrest this guy. Take him to lockup right now. Take him. Take him to lockup right now. Take him to lockup right now. Please. भैया हो या मत बोलिए, जाइए. आता जी, आप होंगे, जाइए. Tomorrow onwards, Manikya Court and the Gulab Bagan are banned. They will not be allowed to function for next 1 year as marriage halls. All these people who are assembled here, they have violated the order under section 144 Criminal Procedure Code, and they will be prosecuted under 188 of Indian Penal Code. They will all be arrested right now. How many people? And I will also recommend to the government to suspend OC of the West Agartala Police Station because he has not acted upon repeated complaints of people. And I, as a district magistrate, have to come here. It is very shameful on the part of the police that they have behaved like this. So how many people were arrested? They will count. कितने लोग हैं इधर? काउंट करके बोलो. OC तो कल मैं सस्पेंड करा रहा हूँ. तुम लोग जो काम कर रहे हो ना, अभी काउंट कर बोलो कितने हैं. चलो, वरना तुम भी जाओगे उसके साथ. चलो. नहीं हूँ मैं सर, वो आ रहा है. तुम जो भी हो, काउंट करके बोलो. I am bloody your district magistrate. Okay? What is your name? तुम भी जाओगे उसके साथ. तुम लोग साले bloody, you all are hand in gloves with these people. Count and tell me. This is my command as a district magistrate. Count. तीन आदमी कैसे बैठा है? लॉकअप में लेके जाओ. लॉकअप में लेके जाओ इनको. चलो उसको उतारो. तुम पास व्हीकल का पास है? हाँ. व्हीकल पास है? हाँ. पास तो नहीं है. पास नहीं है ना. इन सबकी चाबी निकालिए. इन सबकी चाबी निकालिए गाड़ियों की. सबकी चाबी निकालिए. चलिए सबका चाबी निकालिए. सबका निकालिए. अब हमको सिखा देते पुलिस की ड्यूटी कैसे की जाती है. निकालिए चाबी निकालिए. चाबी निकालिए. इनका भी निकालिए. दे दिया सर. चाबी निकालिए. इसका भी निकालिए. लाइए इधर लाइए. सीज कर लीजिएगा इनको. ठीक है. सब लोग इसको लाइए. तो 1 year अंडर डिजास्टर मैनेजमेंट. 1 year each. স্যার আপনি চলে যাচ্ছেন, যাওয়ার আগে মানে সাধারণ জনগণ তাদের জন্য কি বার্তা দেবেন? লাস্ট বার্তা কি দিতে চাইবেন এই ধরনের বিয়ের অনুষ্ঠানে যারা এরকম ভায়োলেন্স ক্রিয়েট করছে? নট ভায়োলেন্স, ভায়োলেশন. লোক সবাই পড়া লেখা আছে. এখানে আপনারা দেখেন ডক্টর আছে, ইঞ্জিনিয়ার আছে, বড় বড় সেবা করছে, কিন্তু ওরা আইন মানতে চায় না. ওরা এরকম ব্যবহার করতে চায় যে আমরা কিছু করবো, আমরা কিছু হবে না. कोविड हो गए तो जाके हो गए और मारा जाए. अनफॉर्चुनेटली इफ दिस इज द एटीट्यूड देन नोबडी इज गोइंग टू विन. कोविड संगे यदि मुकाबला करते हो गए सभी के मिले करते हो. एवरीबडी हैज टू फॉलो रूल्स रेग्युलेशन लॉज विच आर मेड. ये नाइट कर्फ्यू जन्ने माइकिंग संपूर्ण प्रत्येक रोजे एखाने प्रत्येक 10 मिनट एखाने के गाड़ी जाए. ये सब जे मैरिज हॉल आचे सभी जाने. बट ओरा नोइंगली वायलेट कर. दे आर making a mockery of the system. So, at आज के this is a message to all the people who are violating it knowingly that this will not be tolerated. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. कणकवली शहरात 10 दिवसांचा जनता कर्फ्यू. वाढत्या कोरोना संख्येच्या पार्श्वभूमीवर निर्णय. गोव्यातही लॉकडाऊन जाहीर. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा.
आणि राज्यात सरसकट मोफत लसीकरण होणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय. बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद. डॉइट्स फार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात. डॉइट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, डॉइट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. डॉइट्स फार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 35-40 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45, 50, 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCRL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 800791 9884 आणि 94052 26085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. प्रवेश 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 प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली. पदवी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. माननीय श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आणि राणे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली येथे कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर सुरू. याच माध्यमातून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील युवक युवतींना आपल्या जिल्ह्यातच नोकरी आणि रोजगाराची संधी, तसंच याच इन्क्युबेशन सेंटर मार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरीव सरकारी अर्थसहाय्य. दर्जेदार वाटचालीमुळे नॅक अंतर्गत B+ ग्रेड. आमची वैशिष्ट्ये वायफाय सह सुसज्ज 34 एकर कॅम्पस, तज्ञ अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक, अद्ययावत प्रयोगशाळा, इंटरनेट सह संगणक कक्ष, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, जिम, स्विमिंग पूल व सुसज्ज मैदान. महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या GR नुसार विविध प्रवर्गातील मुलांना सवलत. अत्याधुनिक व सुसज्ज लायब्ररी, मुला मुलींसाठी स्वतः वसतिगृह, मोफत मेडिकल चेकअप, नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. प्रवेशासाठी संपर्क सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर अनिश गांगल 9222 208090. डॉक्टर महेश सादम 94211 46337. प्राध्यापक समीर वायंगणकर 94216 37803. प्राध्यापक सुयोग सावंत 9420 455 488.
प्राध्यापक वैभव माईनकर 90-498 13-870 आणि श्री अनाजी सावंत 94-22 63-38-21.